कार्यतत्पर आणि कार्यकुशल असा जागरूक कार्यकर्ता म्हणून ख्यातनाम असलेले श्री भाग्यवान खोपटे साहेब आपल्याला संबोधित करतील. नमस्कार. श्री आई एकविरेला स्मरून, माझे कुलदैवत श्री खंडेरायाला नमस्कार करून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून, तसेच आपले हिंदुस्थानाचे हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन, तसेच आपले आदरणीय श्री उद्धव ठाकरे साहेब यांना वंदन करून आणि मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांना वंदन करून मी आपल्या भाषणाची सुरुवात करतो. सर्वप्रथम मी एक विशेष आभार प्रकट करत आहेत, ज्या संघटनांनी आपल्या कोळी सुपुत्राला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यांची मी नावं घोषित करतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गडगडात त्यांचा आभार प्रकट करूया. महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कोलीवाडा गावठाण समिती, कोलीवाडा महासंघ, कोलीवाडा गावठाण संवर्धन समिती, ईस्ट इंडियन गावठाण समिती, दर्यावती महिला समिती, मरोल मार्केट विकास समिती, या सर्व आपल्या कोळी ईस्ट इंडियन मांगेला सर्व आपल्या जे कोळी बांधव आहेत आगरी कोळी समितीने आपल्या भूमिपुत्र सुपुत्राला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आता सर्वात प्रथम मी आपल्या जुन्या आठवणी सुरुवात करतो. चिंतामणी निवाटे यांचे राजकीय गुरु श्री ॲडव्होकेट अनिल परब साहेबांनी काही वर्षापूर्वी त्यांना काही सुचले होते आणि ते योग्य होते आता मला असं समजते. त्यांची दूरदृष्टी होती, ती दूरदृष्टी अतिशय योग्य होती, ती आपण गावकऱ्यांनी व आम्हा शिवसैनिकांना समजली नाही. ती दूरदृष्टी होती आपल्या कोळी माणसाचे तिकीट कापणे. त्या कोळी व्यक्तीचे तिकीट कापून त्या व्यक्तीने आपल्याला काही वेगळेच दिशा दाखवली. ती दिशा होती अपक्ष राहण्याची आणि आपण त्याला गावकऱ्यांनी डोक्यावर टोपलीत घेऊन नाचलो व त्याला विजयही केले. पण तो पुढे जाऊन एक गद्दार निघाला. असा गद्दार निघाला की त्याने आपल्या पाठीत खंजीर फुकसला. याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना भूमिपुत्रांना राग येतोय, पण ते योग्य होते. पण मला असे नमूद करायचे आहे की त्यांनी फक्त आपल्या गावकऱ्यांना नाही फसवले, जो आपला मध्ये झेंडा आहे पिवळा झेंडा जय मल्हारचा, त्या जय मल्हारचाही त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी 2 वर्ष नगरसेवक पद भूषवले, त्याला शाखा दिसली नाही. आणि दुसरे नगरसेवक महाराज माशे संजय गलदरे, त्यांना शाखा दिसली नाही. शाखा ही आपली खाली जात होती. तर त्या शाखेला नवीन उभारी देण्याचं काम जे समाजसेवक, ज्यांच्याकडे कुठलं नगरसेवक पद नाही, जे कुठले आमदार नाही, असे आपले नवीन उमेदवार श्री चिंतामणी निवाटे यांनी उभारी दिली आणि अशी भव्य वास्तू आपल्यासमोर उभी ठेवली. आपल्याला तो किल्लाच आठवतोय. त्याचप्रमाणे काले माशे याच व्यासपीठावर परवा असे काही बोलले, तसं काही ते सर्व कामं यांनीच केलीत. आम्ही कोळी समाजावर 2012 पासून काम करतोय, 2014 पासून आलोय आणि यांनी त्याचा पाढा उलटा वाचलाय. तो पाढा असा होता, आता मी तो वाचतोय. यांनी ते व्यासपीठावर सांगितले, सीमांकन, सिलिंग स्पॅम कोणाला समजला सांगा? स्पॅम म्हणजे काय? कोणाला समजला का इथे स्पॅम असलेल्यांना? नाही ना. सिलिंग स्पॅम, आपली घरं वाचवायची, अनेक काहीतरी बतावण्या केल्या. अशा बतावण्या केल्या तसे काही आपल्या आमदारच आपल्याला देत आहेत, पण ते सत्य नाही. सीमांकन झाले पण ते फक्त कागदावर राहिले. आणि त्या माशानं माझं एक सांगणं आहे, तू मला सांग या मुंबईमध्ये किती कोलीवाडी आहेत, किती गावठाण आहेत? तोंडावर पाठ आहे का त्यांच्या? आमच्या तोंडावर पाठ आहे, कारण आम्ही सर्व गावठाण फिरलो, सर्व कोलीवाडी फिरलो. त्यांची नावं सीमा आम्हाला माहिती आहे, आम्ही त्यांचे घर माहिती आहे आम्हाला. आणि हे बतावण्या करतात सीमांकन आम्ही केले. अरे सीमांकन पहिला द्या ना आम्हाला, GR काढा ना, कोळीवाडे सुरक्षित करा. ते त्यांच्यानं होणार नाही आणि बोलतात आम्ही केलं. नंतर सांगितलं सिलिंगचा स्पॅम काय बडबडत होते. तुम्हाला सांगतो गावकरी बंधूंनो,
स्पॅम म्हणजे जी सिलिंग बांधतात ते बोटी जायची जागा असते, ती खूप आपल्याला छोटी दिली होती. ती जागा आपल्याला बोटी जाण्यासाठी येण्यासाठी अधुरी होती. ती जागा जर बांधली असती ना तर पाण्याचा प्रवाह चेंज झाला असता. तो प्रवाह चेंज न होण्यासाठी आपण दांडाकोळी समाज, दांडा मासेमारी, खारदांडा गावठाण समिती, नाकवा मंडळी आम्ही खूप लढलो. तिथे पत्रव्यवहार केला, त्यांच्या भेटीगाठी केल्या, पाण्यात सर्वेला उतरलो बोटी घेऊन. नाकवा मंडळी सदैव आमच्या पाठीशी होती. आणि हे मासे सांगतात आशिष शेलारनी केलं. आम्ही जो विरोध केला ना त्याच्यामुळे झालं आहे. जर आम्ही विरोध नसता केला ना ते झालं पण नसतं. आणि हे सांगतात आम्ही केलं. नंतर तुम्हाला एक इतिहास थोडासा सांगतो. हा इतिहास ऐकण्यासारखा आहे आणि तो इतिहास आपल्या गावात चालू आहे. आपल्याला शंभू छत्रपती शिवाजी आठवतोय का? बरोबर की नाही? छत्रपती शंभू आठवतोय का? त्यांचा वध कोणी केला? गणोजी कान्होजी, 2 गद्दारांनी केला. तेच आपल्या गावात चालू आहे. आपले भूमिपुत्र आपल्या माणसाला पाडण्यासाठी कसे अहोरात्र मेहनत करत आहेत ते आपल्याला दिसत आहेत. म्हणून आपल्याला असं एक सांगणं आहे की आता बस झाल्या भूलथापांना विसरा. आपले स्थानिक आमदार सांगतात मला मतदान करा. अरे आमदारकीचं निवडणूक झाले, राजीनामा देतो काय परत? काय खासदारकीचं निवडणूक झाली, आता काय करणार? हे निवडणूक नगरसेवकचं आहे. या नगरसेवकमध्ये आम्हाला भूमिपुत्र उभा आहे, नाही का तो बाहेरचा. तुम्हाला मला एक सांगणं आहे, अपरात्री रात्री काय झालं तुम्ही कोणाला आवाज देणार? बरोबर. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हवा आहे तो कोणाला आवाज देणार? तुम्हाला आरोग्याचं सर्टिफिकेट आहे तो कोणाला दाखला देणार? मग ते आणायला तुम्ही बँड्राला जाणार का अंधेरी जाणार? ऑफिस आहे बँड्राला, राहतो अंधेरीला. विचार करा, जरा शांतपणे विचार करा. आपली अनेक अशी कामं आहेत गावातली जी कोणी थांबवली ते आम्हाला माहिती आहे. मीटर, नल का नाही ते आम्हाला माहिती आहे. त्याच्या पाठी कोण आहे सूत्रधार आम्हाला माहिती आहे. आणि त्यांचे उमेदवार सांगतात तुम्ही आशिषजींना मतदान करा. अरे मग तू उभा कशाला राहिला? तू उभा कशाला राहिला? आशिषजींना मतदान करायला तर नको राहा उभा. आशिषजींना पुन्हा नगरसेवक पदासाठी उभं कर. मग आम्ही विचार करू कोणाला द्यायचं आहे मतदान. म्हणून सर्व बंधुआंना असं सांगणं आहे, गाफील राहू नका. गद्दारांची टीम आपल्या पाठी लागलेली आहे. त्या गद्दारांना ढुंगावर लाथ मारून आपला कोली उमेदवार विजयी बनवायचा आपल्याला. आणि येणाऱ्या 15 तारखेला 1 नंबरचं बटन कुठलं आहे? या खारदांड्याची निशाणी, या कोळी लोकांची निशाणी, या जयस्वाल समाजाची निशाणी, या गुप्ता समाजाची निशाणी, या गुजराती मारवाड्यांची निशाणी, तुम्हा आम्हा सर्वांची निशाणी. येत्या 15 तारखेला जिथे आपण बटन दाबणार त्याची निशाणी. 16 तारखेला आपण गुलाल उधळणार आहे त्याची निशाणी. 16 तारखेला आपण एलकोट एलकोट जय मल्हार बोलणार आहे आणि भंडार उडवणार त्याची निशाणी. तर सर्वांनी एकच ध्यानात ठेवा, आपली निशाणी, आणि त्या निशाणीला विसरू नका. अरे कोण बोलतोय येवाचं नाही? अरे कोण बोलतोय येवाचं नाही? अरे कोण बोलतोय येवाचं नाही? धन्यवाद. जय मल्हार.